नमस्कार, मी शीतल खराडे. आपण पाहता श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज. आजची बातमी. मूळ कारण असं आहे अध्यक्ष महोदय, माझा जो मूळ प्रश्न आहे तो आमच्या अहिल्यानगरमध्ये सुमन काळे म्हणून एक पारधी समाजातली महिला होती आणि हिला सोनं चोरीच्या गुन्ह्यामध्ये हे जामखेडच्या पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. चौकशीत सुमन काळे यांना पोलिसांनी बेकायदेशीर डांबून ठेवून मारहाण केल्याने झालेल्या जखमीमुळे मृत्यू झाला असल्याचा अहवाल दिला आहे. म्हणजे आपण एकीकडे पाहतो की या केसमध्ये अनेक घटनाक्रम होणं गरजेचं होतं, अनेक चौकशा होणं गरजेचं होतं, याचे चार्जशीट सुद्धा वेळेत झाले नाहीत. उपाध्यक्षांनी म्हणलेलं आहे की सुमन काळे ही समाजसुधारक होती आणि एकेकाळी ही पोलिसांची खबरी सुद्धा होती. अध्यक्ष महोदय, तिला चुकीच्या केसमध्ये अडकवलं गेलं आणि तिचा कस्टडीमध्ये मृत्यू झाला. या तपासामध्ये तफावत दिसून येते. तेव्हा माझी अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत सरकारला विनंती आहे की याचा फेर तपास होणं गरजेचं आहे. आमची विनंती एक आहे की हे केस एक लँडमार्क जजमेंट होऊ शकते, याच्यामुळे आमच्या पारधी समाजाला कुठेतरी न्याय अध्यक्ष महोदय मिळू शकतो. तेव्हा माझी आपल्या मार्फत सरकारला विनंती आहे की याचा फेर तपास SIT मार्फत व्हावा. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य विक्रमजी पाचपुते यांनी उपस्थित केलेली लक्षवेधी अतिशय गंभीर आहे. सखोल चौकशी त्या ठिकाणी CIDच्या वतीनं करण्यात आली आणि संपूर्ण गुन्हेगारांना एकूण 6 जणांना अटक देखील करण्यात आलेली आहे. संपूर्ण चौकशी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. परंतु अजूनही स्थानिक नातेवाईक, त्या भागातले लोकप्रतिनिधी यांच्या काही शंका असतील ना, आपली जी SITची मागणी आहे ती माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या परवानगीने पुढील कारवाई करण्यात येईल.